स्वच्छता अभियानामध्ये माळेगावच्या यात्रेच्या रंगमंचावरून स्वच्छता अभियानाचे बरेचसे नाटक आपण या ठिकाणी सादर केल्या. आपल्या शाहीर भोशीकर त्या ठिकाणी होता, त्यांनी सुंदर या ठिकाणी 10-15 मिनिटाचं उद्बोधन आपल्याला या ठिकाणी केलं. आणि म्हणून या माळेगावच्या या रंगमंचावरून या पारंपरिक लोककला महोत्सवामध्ये नुसती गाणीच नसतात, तर आपल्याला आपल्या ज्या काही जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपण कसं वागावं, कसं राहावं आणि आपले संस्कार जडवण्याचं काम या रंगमंचावरून आपण या ठिकाणी करतो. आणि अशीच एक सुंदरशी नाटिका या ठिकाणी घेऊन येत आहे डॉक्टर एम.डी. कदम. मी वसुंधरा धरती, तुम्ही जिला माता म्हणता, तुम्ही ज्यावर राहता, तुम्ही जिच्या संसाधनाचा वापर करता, जिथून हवा घेता, पाणी घेता, सर्व काही तुम्हाला माझ्या नैसर्गिक संसाधना म्हणून मिळते. परंतु आज तुम्ही माझी जी अवस्था आहे, पृथ्वीची जी अवस्था आहे, वसुंधरेची जी अवस्था आहे ती खूप बिकट केलेली आहे. कारण या पृथ्वीवर माझ्या अंगाखांद्यावर खेळण्यासाठी सर्वांनाच अधिकार आहे, अतिशय सूक्ष्म जीवापासून ते महाकाय प्राण्यापर्यंत. परंतु मानव, तुम्ही सुद्धा माझं लेकरूच आहे. मानव त्याप्रमाणे जीव जंतू सुद्धा माझे लेकरूच आहेत, माझे सगळं परिवार आहे, माझी परिसंस्था माझा परिवार आहे. परंतु तुम्ही सर्वात बुद्धिमान आहात, बरोबर आहे. मानव हा सर्वात बुद्धिमान आहे आणि या बुद्धीचा वापर तुम्ही उपभोगासाठी केला. तुम्हाला आयुष्यामध्ये जीवन पाहिजे, एसी पाहिजे, गाडी पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. परंतु तुमच्यामुळे काय होत आहे, तुमच्या या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला लागतात त्यामुळे कार्बन उत्सर्जन होते, वेगवेगळ्या वायूचं उत्सर्जन होते आणि हे वायू हरितगृह वायू आहेत आणि ते तापमान अटकवून ठेवतात. हरितगृह वायूचे रेणू तापमानाच्या रेणूला अटकवून ठेवतात आणि मग ते सूर्यापासून येणारी उष्णता ही रिफ्लेक्ट होऊ देत नाही आणि रिफ्लेक्ट होत नसल्यामुळे मग इथलं तापमान वाढते. इथे हजारो जीवजंतू हे मेल्या जातात. डेकोरेशनला विनंती आहे, कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. सर्व मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. टेंट वाले यांना विनंती आहे, कृपया आपण लवकर यावं, थोडं समोर घेऊ. टेंट वाले यांना विनंती आहे, कृपया आपण लवकर समोर यावं. आपली पंचायत समितीचे कर्मचारी कुठे असतील त्यांनी समोर यावं. पंचायत समितीची कर्मचारी मंडळी, देशपांडे सर बोलवा की त्याला थोडं पुढे घेऊ. आजच्या या पारंपरिक लोककला महोत्सवासाठी ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन होणार आहे ते आपल्या नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार माननीय आनंदरावजी पाटील बोंडारकर साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली या पारंपरिक लोककला महोत्सवाचं इथं असं उद्घाटन होत आहे ते आपले लोकनेते, लोकप्रिय आमदार माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांचे चिरंजीव, आमचे युवा नेते माननीय प्रवीणजी पाटील चिखलीकर साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांच्या समवेत सन्माननीय आमचे बालाजी मामा कदम, लोहा पंचायत समितीचे उपसभापती हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित. त्याचबरोबर माननीय रोहित पाटील उर्फ आर पाटील, लोहा पंचायत समितीचे माजी उपसभापती हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित. त्याचबरोबर माननीय यात्रा कमिटीचे सचिव तथा नांदेड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय गिरी साहेब, त्याचबरोबर माननीय युवा सेना जिल्हा प्रमुख माननीय बाळू पाटील मोरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित. मी मान्यवरांना या ठिकाणी बॅचेस लावून दिनेश तेलंग आणि टीम यांना विनंती करतो, कृपया आपण सर्व मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान त्यांचा या ठिकाणी करत आहोत. पाठीमागच्या आमच्या कलाकार मंडळींना विनंती आहे, जे कलाकार आहे त्यांनी पाठीमागे बसा. थोडं कलाकार 10 मिनिटासाठी पाठीमागे चला. हा जोडून विनंती ऐकावं आपण थोडंसं. जी कलाकार मंडळी आहे त्यांना विनंती आहे आपण पाठीमागे थांबा. चला, मी या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे लोहा पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय सैफ आयमोजी, त्याचबरोबर महाबळे पवार सर, त्याचबरोबर सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रथमतः आमच्या लोहा पंचायत समितीच्या वतीनं या ठिकाणी हा कार्यक्रम पारंपरिक लोककला महोत्सव या ठिकाणी होतो आणि याच्या उद्घाटनासाठी आजचे उद्घाटक म्हणून माननीय आनंदरावजी पाटील बोंडारकर साहेब
नांदेड दक्षिणचे आमदार, त्याबरोबर आजच्या या पारंपरिक लोककला महोत्सवाचे अध्यक्ष माननीय आमचे युवा नेते प्रवीणजी पाटील चिखलीकर साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो, आपण खंडोबारायाच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून आपण आजच्या या पारंपरिक लोककला महोत्सवाचा रितसर असं उद्घाटन आपण या ठिकाणी करायचं आहे. मंडळी, खंडोबारायाची यात्रा आणि खंडोबारायाच्या यात्रेमध्ये बेल भंडार आपण या ठिकाणी बोलवतो. वाघा मोरळी आहे, महाराष्ट्र गीत झालं, छोटे छोटे कलाकार आपली कला या ठिकाणी सादर करत असतात आणि असा हा आमचा पारंपरिक असणारा चालणारा हा लोककला महोत्सव. आणि या भव्य आणि दिव्य आदरणीय आमचे नरेंद्र दादा गायकवाड लोहा पंचायत समितीचे उपसभापती हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबरोबर आदरणीय गिरी साहेब, त्याबरोबर आदरणीय महेंद्रजी कुलकर्णी साहेब, व्हिडिओ लोहा. दीप लावू या ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा. म्हटलेलं आहे, दीप लावू या ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा. दीप लावू या श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा. दीप लावू या मंगल्याचा, प्रकाश पसरेल पावित्र्याचा. दीप लावू या आत्मतेजाचा, प्रकाश पसरेल साक्षात्काराचा. दीप लावूया सामर्थ्याचा, प्रकाश पसरेल विवेकाचा. असा हा एक एक दीप या ठिकाणी मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी लावला जात आहे. साऊंड सिस्टीम थोडा इच्छुक सर्व मान्यवरांच्या शुभास्ते आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उद्घाटक आणि प्रमुख उपस्थिती हे सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी खंडेरायाची पूजा, बेल भंडारा या ठिकाणी उजळून दीप प्रज्वलन मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी होत आहे. एक एक दीप या ठिकाणी तेवत ठेवत आहोत आणि असाच हा दीप आपण या ठिकाणी तेवत राहण्यासाठी या खंडोबाची यात्रा सुद्धा आपण या ठिकाणी दरवर्षी आपण या ठिकाणी वाढवण्याचं काम आपण या ठिकाणी सर्वजण करतो. उपस्थित सर्व पत्रकार बांधव, लोहा पंचायत समितीचे तीनही माझे उपसभापती बालाजी मामा कदम, रोहित पाटील, नरेंद्र दादा गायकवाड, त्याचबरोबर माननीय युवा नेते जिल्हा प्रमुख माननीय बाळू पाटील मोरे, मी सर्वच मान्यवरांना, त्याचबरोबर आमच्या नगरीचे तरुण आणि तडफदार असणारं हनुमंतरावजी धुळगंडे सरपंच माळाकुळी, मी प्रथमतः आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्यांच्या शुभहस्ते आपण या ठिकाणी या पारंपरिक लोककला महोत्सवाचं आपण या ठिकाणी उद्घाटन केलं, माननीय नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आनंदरावजी पाटील बोंडारकर साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती लोहा या पारंपरिक लोककला महोत्सवासाठी आमच्या लोहा पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय बालाजी मामा कदम यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि सावरगावचे सरपंच माननीय माधवरावजी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोघांचे आमच्या पंचायत समितीच्या वतीने शुभेच्छा. आपलं स्वागत. मामा 2 मिनिटे थांबा की रेकॉर्डिंग